नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या आर के टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. येत्या 13 जानेवारीला आलेली आहे भोगी आणि 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत. तर बघा, मकर संक्रांत जो सण आहे तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा सण मानला जातो. हा जो सण आहे तर हा वर्षातील पहिला सण असल्यामुळे सर्वजण अगदी आनंदाने साजरा करतात. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन जुना रसवा फुगवा विसरून नवीन नात्याला सुरुवात केली जाते. म्हणून हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, हा सण एकूण 3 दिवस चालतो. पहिला दिवस म्हणजे भोगी, नंतर संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. असा एकूण तीन दिवस चालणारा हा सण आहे. तर भोगीचा दिवस म्हटलं की बघा, इंद्रदेवाची आठवण काढली जाते. कारण असं म्हटलं जातं की इंद्रदेवाने आपल्या धर्तीवरती उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती आणि वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतात अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या जेवढे पण माणसं आहेत किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना या भोगीच्या दिवशी केली जाते आणि म्हणून हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून सुद्धा मानला जातो. भोगीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं. म्हणून या दिवशी बघा, मिक्स भाजी केली जाते. यामध्ये गाजर, पावटा, वाटाणा किंवा इतर ज्या भाज्या असतात त्या घालून या दिवशी मिक्स भाजी केली जाते आणि या भाजीमध्ये काळे तीळ, पांढरे तीळ टाकून ही भाजी बनवली जाते. त्याचबरोबर या दिवशी मिक्स भाज्या करून तांदळाची खिचडीसुद्धा बनवली जाते. त्यामध्ये सुद्धा तीळ टाकले जातात आणि बाजरीची भाकरी करायला सुद्धा या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं. भरपूर असे तीळ घालून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. आपल्याला 13 जानेवारीला म्हणजेच रविवारी या दिवशी भोगी आहे, तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळे सर्व वाईट भोग, वाईट कर्म, नजर, दोष, इडा, शत्रू, बाधा, दारिद्र्य हे आपलं नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, भोगीच्या दिवशी आपले जुने भोग दूर करण्यासाठी, आपले वाईट कर्म नष्ट करण्यासाठी, नजर, दोष, शिडापिडा दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि यामुळेच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. जर आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच अडचणी येत असतील, आपण महत्त्वाचं एखादं काम करायला जात असेल आणि ते काम आपलं पूर्ण होत नसेल, नेहमी त्या कामामध्ये वारंवार विघ्न येत असतील, काही शत्रुबाधा असतील, शत्रूचा काही त्रास होत असेल, काही जुने कर्म असतील, कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागत असेल, तसेच घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही संपत नसेल, तर तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला अंघोळीला जायचं आहे. अंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे आवर्जून टाकायचे आहेत, ते म्हणजे तीळ. जर आपल्याकडे काळे तीळ असतील तर आवर्जून काळे तीळ तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचे आहेत. काळे तीळ नसेल तर पांढरे तीळ तुम्ही टाकले तरी सुद्धा चालेल. काळे आणि पांढरे अशी दोन्हीही तुमच्याकडे असतील तर दोन्हीही तुम्हाला एकत्र करून थोडे थोडे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. यामुळे बघा, आपले वाईट भोग, जुने कर्म, पाप हे सगळं नष्ट काही होतं असतं. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला थोडीशी हळदसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यामुळे दारिद्र्य आणि गरिबी दूर होते. आपला गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होत असतो. यामुळे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आपल्याकडे असणारं गंगाजल, थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र तुम्हाला या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे. बघा, अंघोळ करताना आपल्याला आवर्जून या दिवशी केस धुवायचे आहे. अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी केस धुवायचे आणि या पाण्यानेच आपल्याला अंघोळ करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, एक मग भरून घ्यायचा, उजव्या खांद्यावरती ओतायचा, दुसरा मग भरून घ्यायचा, डाव्या खांद्यावरती ओतायचा. यानंतर आपल्याला डोक्यावरती पाणी घेऊन केस जे आहे तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ धुवून काढायचे आहेत. आपले शरीर शुद्धीकरण आपल्याला या दिवशी या पाण्याने करायचं आहे. करत असताना तुम्हाला बघा, जे तुमचे गुरु असेल, ज्या देवता असतील, ज्यांना तुम्ही मानत असाल, त्या देवाचं नामस्मरण करत आपल्याला या पाण्याने अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर काय करायचं, एक तांब्याचा कलश घ्यायचा. या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं. यानंतर यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे, चमचाभर दूध टाकायचं, लाल लाल फूल टाकायचं. त्याचबरोबर जे लाल चंदन असतं
किंवा चंदन असेल तर थोडंसं कुंकू टाकायचं आणि आवर्जून तुम्हाला या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. हे अर्घ्य देत असताना तुम्हाला ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करत अर्घ्य द्यायचा आहे. यामुळे होतं काय, आपले भोग त्याच्याबरोबर आर्थिक समस्या या दूर होत असतात. यामुळे या मंत्राचा जप करत आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे. तुमचे वाईट जुने भोग कर्म हे दूर करण्यासाठी, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. पहा, सूर्यदेव आणि चंद्रदेव असे दोनच देव आहेत ज्यांना आपण मूर्ती किंवा फोटोमध्ये नाही तर साक्षात त्यांना आपण समोर बघू शकतो. आणि भोगी ही बुधवारी आलेला आहे, सूर्यदेवाला समर्पित केला जातो. यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करून नमस्कार सुद्धा करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला आवर्जून या भोगीच्या दिवशी अंघोळ करायची आहे. या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाकायच्या आहेत. यामुळे तुमची वाईट शक्ती, जुने वाईट भोग, कर्म, नजर, दोष, शिडापिडा, शत्रुबाधा आणि त्याचबरोबर दारिद्र्य हे सुद्धा तुमचं नष्ट होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटूयात अशाच एका पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.